चिवड्याच्या पातळ पोह्यापासून आपण आपल्याकडे नेहमीच चिवडा बनवत असतो. पण कधी याच पातळ पोह्यापासून तुम्ही ह्या 2 रेसिपी बनवल्या का? नक्कीच बनवल्या नसतील तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. सर्वात आधी आपल्याला 1 कप एवढे पातळ पोहे इथे घ्यायचे आहे. पातळ पोह्याऐवजी तुम्ही जाड पोहेसुद्धा इथे वापरू शकता. तसेच आपल्याला त्याच कपाने अर्ध्या कपापेक्षाही अर्धा एवढा रवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप दही इथे आपल्याला घ्यायचं आहे. थोडं मीठसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मीठ इथे चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर आता हे जे सर्व साहित्य आहे ते अशा प्रकारे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशा ह्या 2 रेसिपी आहे आणि खरंच सांगते, मुलांनाच नाही तर घरच्या सर्वांनाच ही रेसिपी खूप अशी आवडणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठे जरी थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे आपण हे जे सर्व साहित्य होतं ते अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 10 मिनिटासाठी आपल्याला हे जे साहित्य आहे ते असं सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे ते छान असं मुरलं जाईल. आता इथे 10 मिनिटं पूर्ण झालेली आहे आणि आपलं जे सारण आहे ते छान असं इथे मुरलेलं आहे. आता काय करायचं, तर थोडा तेलाचा हात घ्यायचा आहे. तेलाच्या हाताने आपल्याला याला छान असं चुरून घ्यायचं आहे. तर इथे आपला एक छान असा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला या गोळ्यापासून छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहे. छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहे आणि त्याला अशा प्रकारे चापट असा शेप द्यायचा आहे. ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला सर्व काही हे गोळे इथे करून घ्यायचे आहे. आपण नेहमीच घरी पातळ पोह्यापासून चिवडा बनवत असतो, पण तुम्ही यावेळेस अशी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. घरातील मुलांनाच नाही तर घरातील प्रत्येकाला ही रेसिपी खूप खूप आवडणार आहे. म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आता अशा प्रकारे मी सर्व जे गोळे आहे ते करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे आपले छान असे गोळे तयार झालेले आहे. आता एकीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्या पाण्यावरती अशा प्रकारे एक चाळणी ठेवून द्यायची आहे. चाळणी ठेवल्यानंतर आता हे जे आपण गोळे तयार केलेले आहे ते गोळे अशा प्रकारे चाळणीवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. म्हणजे चाळणीवर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मोठ्या गॅसवर आपल्याला 10 मिनिटे हे गोळे छान असे शिजवून घ्यायचे आहे. अगदी 10 मिनिटात हे जे गोळे आहे ते छान असे शिजून तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता, हे जे गोळे आहे ते मी 10 मिनिटं छान असे शिजवून घेतलेले आहे, म्हणजे वाफवून घेतलेले आहे आणि 10 मिनिटानंतर हे गोळे मी थंड करायला ठेवलेले आहे. छान असे थंड झालेले आहे. एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी कडकडीत गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच खायचं तेल घालायचं आहे. तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी अशी तडतडली की याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं जिरं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढे खायचे तीळ याच्यामध्ये घालायचे आहे. तीळ असे छान तेलामध्ये झाले की अर्धा चम्मच एवढं तिखट, अर्धा चम्मच एवढी हळद आणि चवीनुसार आपल्याला याच्यावर मीठ घालायचं आहे. फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे तयार केलेले पातळ पोह्याचे जे गोळे आहे, याला तुम्ही काय नाव द्याल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान असे मिक्स करायचे आहे. त्याच्यावरती थोडं मीठ सोडायचं आहे आणि नंतर अगदी मंद आचेवर 5 मिनिटं हे जे गोळे आहे ते आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे. गोळे छान असे गरम झाले की याच्यावर आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर वगैरे घालू शकता, लिंबाचा रससुद्धा घालू शकता, पण मी फक्त कोथिंबीरच याच्यावर घालणार आहे. आणि मस्त अशी आपली पातळ पोह्यापासून पहिली रेसिपी तयार आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मुलांना खायला द्या, घरच्या सर्वांना द्या आणि कसे झाले ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता, अप्रतिम असे पातळ पोह्याचे हे कटलेट इथे तयार आहे. खूप चवीला चविष्ट असे हे कटलेट बनवून तयार आहे. तुम्ही आणखी याला काय नाव द्याल ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. खूपच चविष्ट झाले बरं, नक्की ट्राय करा. आता वळूया दुसऱ्या रेसिपीकडे. पातळ पोह्यापासून दुसरी रेसिपी बनवण्यासाठी याच कपाने 1 कप एवढे पातळ पोहे मी इथे घेतलेले आहे आणि याच कपाच्या अर्ध्या कपापेक्षाही कमी एवढा रवा मी याच्यामध्ये घेऊन घेतलेला आहे आणि थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. या चमच्याने आपल्याला हे जे साहित्य आहे ते अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या चमच्याने अशा प्रकारे याला भिजवून घ्यायचं आहे.
तुम्ही अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे याला असंच सोडून द्यायचं आहे. 10 मिनिटांनी तुमच्या लक्षात येईल की पोहेसुद्धा छान असे भिजलेले आहे आणि त्याचबरोबर आपण जो रवा याच्यामध्ये टाकलेला आहे तोसुद्धा छान असा इथे मुरलेला आहे. छान असं हाताला तेल लावून आपल्याला या पोह्याच्या मिश्रणाला छान असं चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा एक असा गोळा तयार झाला पाहिजे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते. पातळ पोह्यापासून बनवलेली ही रेसिपी तुम्ही जर एकदा घरी बनवली तर वारंवार तुमच्याकडे ही रेसिपी नक्कीच बनणार याची मी गॅरंटी घेते. इथे तुम्ही बघू शकता याचं छान असं मी एक प्रकारचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एकीकडे एक उकडलेला आलू घ्यायचा आहे आणि तो आलू अशा प्रकारे बघा मॅश करून घ्यायचा आहे. आलू मॅश करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्याला या आलूमध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट ही सुद्धा रेसिपी बनणार आहे. तशीच ही जी रेसिपी आहे ती मुलांना खूप खूप अशी आवडणार आहे, म्हणून घरी नक्की एकदा ट्राय करा. आता चवीनुसार इथे आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, चवीनुसार धनेपूड आणि मीठसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसेच थोडंसं जिरंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक प्रकारची आलूची चटणी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. एकीकडे पोह्याचं जे मिश्रण आहे ते पण छान इथे मुरलेलं आहे. आता छान असं मिश्रण मुरल्यानंतर थोडं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि ते मिश्रणसुद्धा छान इथे आपल्याला चुरून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. नक्की एकदा ट्राय करा. थोडं तेल लावत आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तोडून घ्यायचे आहे. गोळे तोडून घ्यायचे आहे आणि त्या गोळ्यापासून आपल्याला अशा प्रकारे बघा पात्या बनवून घ्यायच्या आहे. अगदी अशी पातळ चापट हाताला तेल लावत आपल्याला याची अशी पाती तयार करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे मी एक पाती बनवली अगदी त्या पद्धतीनेच इथे मी 7 पात्या बनवून घेणार आहे. 7 पात्या बनवून घ्यायच्या आहे आणि तोपर्यंत एकीकडे आपल्याला आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता 7 पात्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे. आता गॅसवर आप्पे पात्रसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. एका चमच्याने आपल्याला थोडं थोडं तेल आप्पे पात्राच्या आप्प्याच्या जो साचा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने त्याला असं लावून घ्यायचं आहे. चमच्याने छान असं तेल लावून झाल्यानंतर आता आपण ज्या पात्या बनवून घेतलेल्या आहे त्या पात्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. तर मी तुम्हाला पाती अशा प्रकारे टाकून दाखवणार आहे. तर बघू शकता चमच्याने अशा प्रकारे त्या आप्याचा जो साचा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि या पात्रामध्ये अशा प्रकारे टाकल्यानंतर आता जी आपण चटणी बनवून घेतलेली होती ती चटणी आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. आपण बाहेरून मुलांसाठी नेहमीच शेवपुरी आणत असतो, पण तीच शेवपुरी आपण घरच्या घरी बनवली तर आज आपण छान अशा पातळ पोह्यापासून घरच्या घरी छान अशी शेवपुरी बनवत आहोत. खूपच चवीला चविष्ट अशी ही शेवपुरी बनवून तयार होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. पातळ पोह्यापासून कटोरी शेवपुरी आज आपण इथे बनवत आहोत. तर इथे ज्याप्रमाणे मी हे 2 आप्पे पात्रामध्ये हे शेवपुरी टाकून घेतलेली आहे तर या पद्धतीने सर्व साच्यामध्ये किंवा सर्व आप्या पात्रामध्ये आपल्याला हे एक एक पाती टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही चटणी जी आहे ती अशा प्रकारे भरून घ्यायची आहे. आज मी ज्या 2 रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या तुम्हाला कशा वाटत आहे ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. खूपच चवीला चविष्ट आणि खूप युनिक अशी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा. आता इथे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जे आप्पे पात्र आहे त्याच्यामध्ये ह्या पात्या टाकून घेतलेल्या आहे आणि ज्या चटणी होती ती चटणीसुद्धा अशी टाकून घेतलेली आहे. आता एक झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 10 मिनिटं मंद आचेवर आपल्याला ही जी कटोरी शेवपुरी आहे ती शिजू द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटे पूर्ण झालेली आहे आणि आपली जी कटोरी शेवपुरी आहे ती छान अशी शिजून इथे तयार आहे. एक मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज ही निघते आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी झालेली आहे. तुम्ही मागचा भाग बघू शकता कुरकुरीत अशी ही शेवपुरी आपली बनलेली आहे. आता मी तुम्हाला पूर्णतः अशी दाखवते. खूपच मस्त झालेली आहे. मुलांनाच नाही तर घरच्या मोठ्यांनासुद्धा ही शेवपुरी खूपच अशी आवडणार आहे. जर मुलांना काहीतरी नवीन खावंसं वाटत असेल, काही हट्ट करत असेल तर पातळ पोह्यापासूनचा हा जो नाश्ता आहे तुम्ही घरी मुलांना नेहमीच बनवून देऊ शकता. आता याच्यावर मी छान अशी तिखट हिरवी चटणी टाकणार आहे. तुम्ही त्याऐवजी खट्टी मिठी चटणीसुद्धा टाकू शकता. तर मी ही जी चटणी आहे ती पुदिन्याचा पाला व
आपली कोथिंबीर व हिरवी मिरची घालून बनवून घेतलेली आहे. तसंच त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रससुद्धा मी पिळलेला आहे. ही चटणी घालून घ्यायची आहे आणि मस्त वरून बारीक शेव आपल्याला याच्यावर सर्व करायची आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही आपली शेवपुरी बनवून तयार आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.